महाराष्ट्रात आगामी काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमुळे सध्या राजकीय हालचालींना गती मिळाली आहे। भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या निवडणूक रणनीतीबाबत मोठं वक्तव्य केलं। एक संकेत त्यांनी दिलाय, सध्या जागा वाटप ठरलेलं नाही, ज्या जागा आमच्या सिटिंग आहेत त्या आम्हालाच हव्यात, पण जर हा विषय गुंतागुंतीचा असेल तर तोडगा निघेल। महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आमची भूमिका आहे, पण फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। महाजनांनी स्पष्ट केलं की महायुतीमध्ये सर्व निर्णय एकमताने होतील, पण एकमत नसेल तर भाजप स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे, असा संकेतही त्यांनी दिला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच असतात। काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझे सामान्य कार्यकर्ते होते असं म्हणत टोला लगावलेला होता। खडसे यांनी केलेल्या या टीकेनंतर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, बरोबर आहे, मी साधा कार्यकर्ताच आहे, मी लहानपणापासून शाखेत जायचो, भाजप युवा मोर्चातून सुरुवात केली आणि आज मंत्री झालोय। खडसे साहेबांनी मला सामान्य कार्यकर्ता म्हटलं ते बरोबरच आहे, पण त्यांना मी नेताच म्हणे। महायुतीतील अंतर्गत नाराजीवरही महाजनांनी भाष्य केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिंदे गटातील काही नेते नाराज असल्याच्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। कुठेही नाराजी नाही, काल सर्वांची बैठक झाली आहे। थोडी कुरबुर ही कोणत्याही पक्षात किंवा मित्रपक्षात असते, पण आम्ही एकमतानेच निवडणुका लढवणार आहोत, म्हणजेच आगामी निवडणुकांसाठी महायुती सज्ज आहे। पण जर जागा वाटपावर तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय उघड ठेवण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे। पहिलं तर गिरीश महाजन यांनी एकाच वाक्यात महायुतीतील तयारी, पेच आणि पर्याय यांचा धागा जोडलाय। आता युती टिकते का मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।